शेतकरी मित्र नमस्कार। आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी आपण बघतोय की कांद्याचं रोप टाकलेलं आहे शेतकऱ्यांनी। या ठिकाणी आपण ह्या शेतामध्ये हे जे पांढरा थर बघताय, या कांद्याच्या रोपामध्ये एक क्षार वर आलेले, म्हणजे हा सगळा द्राक्षाचा बेल्ट आहे। वॉटर सोल्युबलचं प्रमाण खूप जादा आहे या भागामध्ये आणि त्याच्यामुळे क्षारता ह्या जमिनीमध्ये जास्त असल्यामुळे सगळे क्षार वरती आलेले। आता ह्या कांद्याच्या रोपामध्ये ज्यावेळेस हे रोप मोठं होणार त्यावेळेस याच्यावरती करपा येणार, त्याच्यामध्ये मूळकूज होणार आणि शेतकऱ्याचं याच्यामध्ये काय होणार, प्रचंड नुकसान होणार। म्हणजे त्यांनी जर समजा एक पायलीचं जर रोप टाकले आणि त्याच्यामध्ये जर 2 एकर लागायला पाहिजे तर त्याचं अर्धाच एकर लागणार। म्हणजे आणि रोपाची क्वालिटी पण चांगली राहणार नाही। म्हणजे कांदा लावल्यानंतर तो सेट व्हायला पण त्रास होतो, त्याच्यानंतर त्या कांद्याची साईज व्हायला पण त्रास होतो। म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। रोपवाटिकेमध्ये ज्यावेळेस तुमचा रोप कमजोर राहतं ते कांदा पिकताना सुद्धा तुम्हाला त्रास देतं आणि उत्पन्नामध्ये मोठी घट होते आणि रोगराईवर भरपूर खर्च होतो। मग याच ठिकाणी तुम्ही जर या अशा जमिनीमध्ये SCT वैदिकचं सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड हे त्याच्याबरोबर कृषी अमृत असा जर तुम्ही वैदिकचा बेसल डोस वापरला तर तुमचं ह्या सगळ्या क्षारांपासून सुटका होईल, रोगराईपासून सुटका होईल आणि तुमचं जे रोप आहे ते नेहमी केमिकलपेक्षा दुप्पट लागवड तुमची होईल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं रोप लवकर येईल आणि त्याच्यामध्ये तणसुद्धा जास्त होणार नाही। त्याच्यामध्ये सॉईल चार्जर आणि एनर्जी बूस्टरचा आपण 2-3 फवारण्यांसाठी दाट वापर करायचा आहे। धन्यवाद।